वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। सोशल मीडियावरील मेसेजवरून एकास मारहाण, तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या 6 जणांना अटक। इंस्टाग्रामवरील संदेशाच्या कारणावरून दोघांनी एकास मारहाण केली, तर तलवारीसह दहशत माजवत जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यापैकी अटक केलेल्या 6 जणांना पोलिसांनी भागात तपासासाठी फिरवले। पोलिसांनी परस्पर विरोधी दाखल केलेल्या या गुन्ह्यातील 6 संशयितांना अटक केली आहे। सागर लक्ष्मण गायकवाड वय 20, समीर अल्लाबक्ष मनेर वय 19 दोघे राहणार पोवार गल्ली, पार्थ प्रवीण कांबळे वय 19 राहणार कामगार चाळ, वैभव दिलीप कांबळे वय 24 राहणार दातेमळा, अविनाश रमेश कदम वय 21 राहणार शेळकेमळा आणि श्रेयश पोळ अशी त्यांची नावे आहेत। येथील शेळकेमळा परिसरातील श्रेयश दीपक पोळ वय 21 याने इंस्टाग्रामवर संदेश केला। या कारणावरून त्याच परिसरातील संजय माने आणि संजय परीट या दोघांनी पोळ याला मंगळवारी दुपारी घरी बोलावून घेऊन शिवीगाळ करत लाकडी बॅटने मारहाण केली। तसेच माने याने पोळ याच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर नखाने ओरबडले आणि परीट याने पुन्हा नादाला लागलास तर सोडणार नसल्याची धमकी दिली। या प्रकरणी पोळ याच्या फिर्यादीनुसार माने आणि परीट या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। तर सायंकाळी श्रेयश पोळ याच्यासह 5 जण तलवार काट्या घेऊन दुचाकीवरून शेळकेमळ्यात गेले। यावेळी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली। तिथे असलेल्या पाणीपुरी गाड्याची नासधूस करत विद्युत मीटरचीही काच फोडली आणि महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। घरावर दगडफेक करत दहशत माजवली। या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार पोळ याच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।